वारकरी संप्रदायामध्ये शिष्याच्या कीर्तनात टाळ घेऊन चाल म्हणणं आणि वारकरी संप्रदायामध्ये गुरुच्या गुरुसमोर कीर्तन करून दाखवणं ही परंपरा फक्त वारकरी संप्रदायामध्ये. नामदेव कीर्तन करी पुढे देव आणि अभंग कोणी म्हणावा? माऊली ज्ञानोबारायांनी. आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणजे कोण? जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. कोण माऊली ज्ञानोबाराय? माऊली ज्ञानोबाराय म्हणजे विसोबा चाटी यांचे गुरु. आणि विसोबा चाटी ज्यांना आपण विसोबा खेचर म्हणतो, हे कोणाचे गुरु? नामदेव महाराजांचे. शिष्याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहण्याची परंपरा आमच्या वारकरी संप्रदायाची आहे. आणि तेव्हापासून चालत आलेली परंपरा वारकरी संप्रदायातलं माऊली ज्ञानोबारांनी जगद्गुरु तुकोबारांच्या सानिध्यात गेलेलं लेकरू किती छोटं असलं पण एकदा किती कीर्तनाला आलीत की वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू असणारे त्या भागातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनाकरता पुढे येऊन बसतात. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आणि म्हणून मला नाव माहिती नाही पण सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा कोटी कोटी वंदन करतो. सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. दोघंही मृदुंगाचार्य तुमच्याही चरणावर कोटी कोटी धन्यवाद. सुंदर अशी गोड साऊंड सिस्टीम आहे. पण एखाद दिवस पुढे मागे होत असतं. कीर्तनकाराचं होतंय, कलाकाराचं होतंय, मग साऊंडवाल्याचं होणार नाही का? पण आपल्या माणसांना आपणच जपलं पाहिजे आणि आपल्या माणसांना आपणच मोठं केलं पाहिजे. सांगू का? श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, तुम्हाला जर या जगात मोठं व्हायचं असेल ना तर दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका. तुम्ही एक दिवस मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपलीच ही सर्व मंडळी आहे म्हणून नाक तोंड न मोडता आजची सेवा आपण गोड करून घेऊ. आणि दादा काळजी करू नको, अजिबात टेन्शन घेऊ नको. बोवालाही चांगला आहे, मी अजिबात त्रास देणार आणि दिल्याशिवाय वा 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 हुशार आहे तुम्ही. सुंदर असा योग आहे आणि या योगावर चालत असलेला हा सप्ताहातील काल्याची सेवा. सप्ताह 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो की 6 महिन्याचा असो, पण त्या सप्ताहाची सांगता जर कशाने होत असेल तर ती काल्याच्या कीर्तनाने होत असते. आजच्या कीर्तनाला सांगतेचं कीर्तन म्हणतात, आजच्या कीर्तनाला समाप्तीचं कीर्तन म्हणतात, आजच्या कीर्तनाला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. ऐका, आज समाप्ती आहे. बरीचशी आमची मंडळी म्हणते समाप्ती नाही, समाप्तीच आहे. सम्य अधिक आप्ती बरोबर समाप्ती. सम्य म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे आपनोती. साधकाला साधनाच्या माध्यमातून सिद्धात्मक ज्ञान ज्या दिवशी प्राप्त होते तो दिवस म्हणजे समाप्ती. आज प्रत्येक साधकाला या साधनाच्या माध्यमातून प्रसाद रूपी ज्ञान भेटणार आहे म्हणून समाप्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून हा सांगतेचा समाप्तीचा उत्सव आणि ही कालेची सेवा. आता कालेचं कीर्तन म्हटलं मायबाप की आपल्याला माहिती आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे आणि आजचं कीर्तन म्हणजे आनंदाचं कीर्तन आहे. ऐका, पहिली गोष्ट आजच्या कीर्तनात आनंद आहे. बाकीच्या कीर्तनाचं मला सांगायचं नाही, पण आजच्या कीर्तनाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आवर्जून एक वाक्य बोलून पुढे जाईल. आजच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे, आजच्या कीर्तनात बसलेला प्रत्येक श्रोता हा आनंदित असतो, प्रसन्न असतो. आजच्या श्रोत्याला सांगण्याची गरज नाही चेहऱ्यावर थोडंसं हसू ठेवा म्हणून, अजिबात नाही, कारण तो आनंदात. प्रत्येक गावामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत दशरथ बाबा. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक आहेत. कुठली कुठली? सत्वगुणी, रजगुणी आणि तमोगुणी. या 3ही प्रकारची लोक आजच्या कीर्तनात आनंदात आहेत. सत्वगुणी याच्याकरता आनंदात आहेत, जो काला वैकुंठातल्या देवांना दुर्लभ होता तो काला आज आम्हाला संतांच्या सेवेमध्ये संतांच्या नामस्मरणामध्ये सेवन करण्याकरता भेटणार आहेत म्हणून सत्वगुणी प्रसन्न आहेत. ऐका, रजगुणी याच्याकरता प्रसन्न आहेत आणि आनंदित आहेत कारण भगवंताच्या 9 रसाचं गुणानुवादात त्यांच्या कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत पोहोचणार आहेत म्हणून तेही आनंदात आहेत. आणि तमगुणी याच्याकरता प्रसन्न आहेत, 3 दिवसापासून गावात चालत असलेली कटकट आज बंद होणार आहे म्हणून तेही प्रसन्न आहेत. म्हणजे आजच्या कीर्तनामध्ये असं कोणी नाही की ज्याला आनंद नाही. दुसरं, आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आणि प्रसादे सर्व दुःखानां. प्रसादाने दुःख जात असतं. प्रसाद
सुखाचं कीर्तन आहे, आनंदाचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. म्हणून बघा आजच्या कीर्तनामध्ये प्रत्येक गोष्ट प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द प्रसाद आहे. टाळकऱ्यांच्या टाळातून निघालेला प्रत्येक स्वर आवाज प्रसाद आहे. आज मृदंगवादक यांच्या हातातून निघालेला प्रत्येक नाद ब्रह्म हा काय? बोला बोला बोला, काय? प्रसाद आहे. अन्यत्र आम्ही मडकी भरपूर बघतो, पण काल्याच्या कीर्तनामध्ये लावलेलं मडकं हे सुद्धा काय? दही हंडी ज्याला म्हणतो. मला सांगा, दहीलाई आपल्याला भेटत नाही का? भेटतं, पण तो प्रसाद. पण आजची दहीलाई सुद्धा काय आहे? म्हणजे आजची दहीलाई प्रसाद आहे, आजची दहीहंडी प्रसाद आहे, आजचं कीर्तन प्रसाद आहे, आजचं संगीत प्रसाद आहे, आजचा स्वर प्रसाद आहे. आणि आज कीर्तनात आल्यानंतर मंडपाच्या बाहेर जी चांगली चप्पल आहे ती सुद्धा ती प्रसाद नाही. ती सोडून अन्यत्र सर्व प्रसाद आहे. तुम्ही म्हणा बाबा तो प्रसाद आहे मग तोच घरी नेतो, नाही. तेवढं सोडलं तर बाकी सर्व प्रसाद आहे. म्हणून याला प्रसादाचं कीर्तन म्हटलं जातं. आणि ऐका, या जगाच्या पाठीवर मायबाप प्रसाद देण्याचा अधिकार फक्त दोन लोकांना आहे. एक देवाला आणि दुसरं म्हणजे संतांना. कारण प्रसादाने दुःख जातं, म्हणजे आनंद प्राप्त होतो. आणि या जगामध्ये सुख आणि आनंद फक्त दोन लोकांकडे, एक देवाकडे आणि एक संतांकडे. पहिलं देवाकडे सर्व सुखाचे बाप रखुमा, आणि दुसरं सुख एक हेचे ठाये, सुख एक हेचे ठाये, बहुपाई संतांच्या, बहुपाई बहुपाई संतांच्या मनोनी केला वास, मनोनी केला वास. बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या मनोनी केला वास, मनोनी केला वास. सुख वसे किंवा सुख एक हेची ठाई, बहुपाई संतांच्या मनोनी केला वास. म्हणजे पहिलं सुख देवाकडे आणि दुसरं सुख संतांकडे. म्हणून प्रसाद देण्याचा अधिकार या जगाच्या पाठीवर फक्त दोन लोकांकडे, एक देवाकडे आणि दुसरं म्हणजे संतांकडे. पहिला प्रसाद दिला तो देवानं, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीते गात, भानुदास गीते गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीते गात, भानुदास गीते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात, 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 भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. पहिला प्रसाद दिला तो देवाने आणि दुसरा प्रसाद दिला तो एकची टाळी झाली, एकची टाळी झाली, चंद्रभागे बळ वंटी. हा एकची टाळी झाली, चंद्रभागे बळ वंटी.
एकची टाळी झाली या बा. चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. ए माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटी माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटी माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटी माझा ज्ञानराजा गोपाळाची लाया वाटी. हे माऊली वा, छान. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांसी लाया वाठी. पहिला प्रसाद देवानं, दुसरा प्रसाद दिला संतांनी, म्हणून याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. मग का हो, एखादा आपल्या गावातला भाल गावातला एक व्यक्ती 3 दिवस कीर्तनाला नाही आला आणि त्याच्या शेजारत्याला त्याची चिंता वाटू लागली. ते सकाळी सकाळी उठलं 25 तारखेला, स्नान संध्या केली, भगवंताची पूजा केली आणि त्याच्या अंगणात जाऊन उभं राहिलं. राम म्हणले काय, 3 दिवस झाले गावात सप्ताह चालू आहे, तुमची हजेरी नाही, तुम्ही आला नाहीत. पण जाऊ द्या, काही अडचण असेल, काही काम असेल, धावपडीचं जीवन आहे, नाही जमलं तुम्हाला यायला, पण आज शेवटचा दिवस आहे, कमीत कमी आजच्या कीर्तनाला तरी चला. रामभाऊ, आजच्या कीर्तनाला आलात तर मागच्या 3 दिवसाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे याचा अर्थ असं नाही भालकर की 3 दिवस कीर्तनाला यायचंच नाही. ते अधिकस्य अधिक फलम आहे. पण जो कधी येत नाही त्यानं काल्याच्या कीर्तनात आलं तरी बाकीचं पुण्य प्राप्त होतं असं त्याला म्हटल्यानंतर तो म्हणू लागला ते ठीक आहे हो, पण पुण्य तर मी रोजच करतो, कारण रस्त्यानं चालताना, काम करत असताना, कामामध्ये काम हे माझं चालू आहे. मग यावं कशा करता, म्हटले नामस्मरण जरी चालू असलं, पण खरं सांगू रामभाऊ, आज जो प्रसाद त्या ठिकाणी आपल्या गावात भेटणार आहे ना, तो प्रसाद अन्यत्र दुसऱ्या ठिकाणी कुठंच नाही. म्हणले कोणता प्रसाद, म्हणले काल्याचा प्रसाद. हा प्रसाद कुठं नाही. अहो काय बोलतात तुम्ही, हा प्रसाद मिळवायचा तर मी स्वर्गात जाईल, मी का इथं येऊ. का स्वर्गात कोण आहे, स्वर्गात कोण आहे, देव. आणि देव म्हणजे कोण, आमचे गुरुजी विनोदानं सांगायचे, जो विष पीते है वो महादेव होते हैं, जो अमृत पीते हैं वो देव होते हैं, और जो रोज थोड़ी थोड़ी पीते हैं वो पति देव होते हैं. स्वर्गात कोण आहे, देव आहे. देव आहे तिथे काय, ते अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. हे स्वर्गातलं वर्णन आहे. पण स्वर्गात सर्व गोष्टी आहेत. काय तिथे, ते महासिद्धीचे भांडारे, अमृताची कोठारे. एवढंच नाही, जिथे गावी खिल्लारे, कामधेनूचे गावची गाव आहे. आणि असं असणार स्वर्ग. मग मी हा काला खाण्याकरता स्वर्गात जाईल. साधक म्हणतो बाबा स्वर्गात काला नाही, स्वर्गात नाही, मग ब्रह्मलोकात जाईल. ब्रह्मलोकात सुद्धा नाही, ब्रह्मलोकात नाही, मग मी वैकुंठात जाईल. पण वैकुंठात सुद्धा काला वैकुंठी तोयसे नाही, कवळ काही काळाचे, कवळ काही काळाचे, कवळ काही काळाचे. वैकुंठी तो ऐसा नाही, कवळ काही काळाचे, कवळ काही काळाचे, कवळ काही काळाचे. हे वैकुंठी तोयसे नाही,
ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात सुद्धा काला नाही. मग वैकुंठात काला नाही, ब्रह्मलोकात काला नाही, स्वर्गात काला नाही. बोलू नका. वैकुंठात काला नाही, ब्रह्मलोकात काला नाही, स्वर्गात काला नाही. मग तो काला कुठं आहे? तो काला संतांच्या संगतीमध्ये वाळवंटात आहे. तो काला कुठं आहे? संतांच्या संगतीमध्ये वाळवंटात आहे. मग हा काला जो देवांना दुर्लभ आहे, 33 कोटी देवांचा राजा म्हणजे कोण? इंद्रदेव. पण त्याला सुद्धा हा काला दुर्लभ आहे. मग इंद्राला काला भेटत नाही. मग इंद्राला काला नाही म्हणून या राजकारणामध्ये सर्वात हुशार राजकारणी म्हणजे इंद्रदेव आहे. आणि इंद्रदेवानं डोकं लावलं. म्हणले मी फक्त काला घेणार नाही. देवानं सांगलं ना काला भेटणार नाही. मी फक्त काला घेणार नाही, तर मी भगवंताच्या हाताचा स्पर्श झालेला आणि संतांच्या देखील हाताचा स्पर्श झालेला प्रसाद मिळवल्याशिवाय राहणार नाही. हा माझा नियम आहे आणि हे माझे प्रयत्न आहेत. असं म्हटल्यानंतर आता इंद्रदेवानं डोकं चालवलं. म्हणजे दोघांच्या स्पर्शाचा काला जर मला पाहिजे असेल तर याच्याकरता मला काय करावं लागेल? सर्व देवांना सांगितलं एक काम करा, आपण सर्व त्या ठिकाणी यमुना माईच्या पात्रात चला आणि मासे म्हणून त्या ठिकाणी प्रगट व्हा. मासे म्हणून त्या ठिकाणी प्रकट झालात की देवाच्या हाताचा काला म्हणजे देवाचा स्पर्श झालेला प्रसाद, संतांचा स्पर्श झालेला प्रसाद ज्यावेळेस गोपाळ हात धुण्याकरता येतील तर त्यांच्या हाताला लागलेली कण ती आपण खायची आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा. ठरलं मायबाप. इंद्रानं सर्व देवांना घेतलं. यमुना माईच्या पात्रात माशाच्या स्वरूपानं प्रकट झालेत. पण इंद्र ही विसरला होता की मी चतुर आहे, पण काला देणारा चतुरा तो शिरोमणी गोन लावण्याचे खाणे. आणि अशा बऱ्याच इंद्रांना असं वाटतं मी लय चतुर आहे. येतंय का लक्षात? तुम्ही फुल रेंज मध्ये व्हा. अशा बऱ्याच इंद्रांना असं वाटतं मी चतुर आहे. सांगू का बाबा? 2 गोष्टींचा संभ्रम या जगात प्रत्येकाकडे आहे आणि प्रत्येक गल्ली परत प्रत्येक घरा परत आहे. पहिला संभ्रम, मी जेवढा चतुर, मी जेवढा हुशार, जेवढा मी चाप्टर आहे तेवढा कोणीच नाही. हा पहिला संभ्रम आहे आपला. आणि दुसरा, माझ्या आयुष्यात जेवढी संकट आहेत ना बाबा, एवढी संकट कोणाच्याच आयुष्यात नाही. बोलायला काय लागतं गुरुजी? उचलली जीभ की लावली टाळूला. पण ज्याच्यावर संकट आहे ना तो म्हणतो कधीतरी माझ्या जागेवर येऊन बघा मग कळल. पण ऐका, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. संकट फक्त देवानं आपापल्या परीनं आणि आपापल्या लेवलनं संकट आपल्याला दिलेली आहे. जास्त संकट असतील म्हणजे देवाला माहिती आहे तुमची क्षमता जास्त आहे म्हणून संकट तुम्हाला जास्त दिलेली. आणि म्हणून तो संभ्रम कधी मनात ठेवू नका की माझ्याकडे जेवढी अडचणी, माझ्याकडे जेवढी संकट आहेत तेवढं कोणाकडे नाही. आणि दुसरा संभ्रम काय? मी जेवढा हुशार आहे तेवढं दुसरं कोणीच. इंद्राला असं वाटलं मी लय हुशार, पण इंद्र विसरला तो कोण आहे? म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य. तो भगवान परमात्मा आहे. भगवंतानं पाहिलं, म्हणले असं आहे का? बरं बरं बरं. सर्व गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आज काला खायचा पण हात धुवायला यमुना माईच्या पात्रात जायचं नाही. सर्व गोपाळ म्हणू लागले, देवा का नाही? म्हणले मी नाही म्हणलो म्हणून नाही. बाकीचे सर्व गोपाळांनी ऐकलं. पण किती गोपाळ चांगले असले तरी एखाद आगाऊ, किती लोक चांगले असले तरी एखाद खोडकर असतच. एक गोपाळ म्हणे, देवा का नाही? म्हणले मी म्हणलो म्हणून नाही. जायचं नाही. म्हणले देवा हात उष्टी असतील धुवायला तर जावं लाग. मी नाही म्हणलो ना. पण देवा कारण काय? नाही सांगायचं. म्हणले देवा मी गेल्याशिवाय तुला प्रसादच भेटणार नाही. थांबला गडी. मग म्हटला देवा चला ठीक आहे, हात धुवायला जात नाही पण ती हात उष्टी झालेली असतील, मग ती हात कुठं धुवायची? मग पोसोनिया हासे, पुसोनिया हात टिरी सांगा, पोसोनिया हासे टिरी सांगा ते हात, पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात, सांगा ते हात. हॅलो हॅलो सोनिया टिरी सांगा ते हात. काळाची आसे देव जळी झाले मासे, काळाची आसे देव जळी झाले मासे, पोसोनिया हासे टिरी सांगा ते हात, पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात. क्या बात है. सोनिया से टिरी सांगा ते हात.
देव मग हात कुठं धुवायचे? देव म्हणू लागले पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात धुवायचे नाही म्हणले, मग आपल्या मागच्या बाजूला पुसून घ्यायचे. माईका याच्यातलं मार्मिक चिंतन असं आहे बाबा, 33 कोटी देवांचा राजा इंद्र, ज्याला तो काला दुर्लभ आहे, तो फक्त गोपाळांच्या मुखाला नाही मिळाला तर गोपाळांच्या टिरीला सुद्धा भेटला. काय नवल आहे? नवल असं आहे कारण भगवंताचंच लिहिलेचं कीर्तन आहे. भगवान परमात्मा खोड्या करायचे त्यावेळेस भगवंताची खोडी होती की काही करून आमच्या गोपिकांना त्रास द्यायचा. का त्रास द्यायचा? कारण भगवंताची आठवण या जीवाला फक्त दुःखात येते, सुखात जो सोबत असतो तो जीव आहे दादा, आणि जो दुःखात सोबत असतो तो देव आहे. आणि देवाची आठवण गोपिकांना पडू नये म्हणून देवानं त्या गोकुळात प्रत्येक मिनिटाला आणि प्रत्येक दिवसाला दिलेला गोपिकांना त्रास आहे. गोपिकेनं आपल्या बाळाला नाऊ घातलं, पाण्यात टाकलं, त्याला झोपवलं, लेकरू झोपी गेलं, आणि मग ती माय मात्र आता काम करायला सुरुवात करायला लागली, घरातली कामं आवरायला लागली. कृष्ण मागच्या दरवाज्यानं घरात आला, त्यानं पाहिला की गोपिका काम करते. कृष्णानं त्या पाण्याजवळ यावं आणि त्या बाळाच्या टिरीला चिमटी काढावी, आणि त्या बाळाच्या टिरीला चिमटी काढली की मग त्यांनी, आणि ते रडायला लागलं की मग आईनं हातातलं काम सोडावं, बाळाला घ्यावं, त्याला सांभाळावं, कामं करावी, सासूनी बोलावं, मग तिला त्रास व्हावा आणि मग तिला भगवंताची आठवण व्हावी, याच्याकरता चाललेला हा अट्टाहास आहे. मायका जो काला देवांना दुर्लभ आहे तो गोपाळांच्या टिरीला याच्याकरता भेटला, कारण जगाचा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हात गोपाळांच्या टिरीला लागला म्हणून देवांना दुर्लभ असणारा काला गोपाळांच्या टिरीला भेटला. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा दुर्लभ असणारा काला जो आज देवांना भेटला नाही तो आज आपल्या गावात आहे. मग आपल्या गावात कसं काय हो? देवांनी काय केलं नाही? इंद्र बनण्याकरता काय करावं लागत नाही, राजसूय यज्ञ करावा लागतो. 365 दिवसापर्यंत, काय नाही एकदम सोपं आहे सांगतो तुम्हाला, 365 दिवसापर्यंत 24 तास यज्ञ चालवावा लागतो. आणि त्या यज्ञामध्ये फक्त हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची, गावठी तुपाची धार धरावी लागते. सोपं आहे की नाही? हा सोपं आहे ना बाबा. अहो तुम्ही आल्यावर आम्ही तूप मागवतो आणि त्याच्यात लेकरू जर म्हटलं मम्मी तूप, आपण म्हणतो चूप, ते फक्त बाबा करताय. ही परिस्थिती आपल्याकडनं शक्य नाही. पण एवढे 100 यज्ञ झालेत की इंद्र होता येतं, आणि असा इंद्र त्याला सुद्धा तो काला दुर्लभ. ऐकाय तो काला कोणाला दुर्लभ आहे? इंद्राला दुर्लभ आहे. मग एवढे 100 यज्ञ करून जर इंद्राला दुर्लभ आहे तर आम्ही एक पण यज्ञ केला नाही, मग आम्हाला हा काला कसा भेटतोय? तर शास्त्रकारानं वेदांतानं वर्णन केलं. शास्त्रकार म्हणतात, शास्त्र आमचं आम्हाला सांगतं, काही गोष्टी या अधिकार साध्य असतात, काही गोष्टी या प्रारब्ध साध्य असतात, काही गोष्टी या प्रयत्न साध्य असतात, आणि काही गोष्टी या कृपा साध्य असतात. काही गोष्टी प्रारब्ध साध्य आहेत. हा जो मनुष्य जन्म आम्हाला मिळाला, देह मिळाला, हा प्रारब्धाचा भाग आहे. चला, काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत. मी आता मगाशी आमच्या नानांना विचारलं तुमचं शिक्षण काय झालं, त्यांनी मला बरंच शिक्षण सांगितलं. आता माझं शिक्षण नाही म्हणून एवढं सांगता येत नाही, पण कुठलीही डिग्री मिळवणं त्याच्याकरता काय करावे लागतात? बोला बोला बोला, काय करावं लागतात? बोला ना, काय करावं लागतात? एवढं सोपं नाही. मृदुंगाचार्य एवढी डिग्री मिळवण्याकरता सुद्धा रोज रात्री जेवण झाल्यावर आपला पखवाज घ्यायचा, आपली डायरी घ्यायची, एक मोमबत्ती सोबत घ्यायची आणि इंद्रायणीच्या काठावर जायचं आणि रात्रभर त्या बोलाची प्रॅक्टिस करायची, हातातून रक्त निघोस्तोवर प्रॅक्टिस करायची. याला रियाज म्हणतात. आणि ते केल्यानंतर मग कुठेतरी वाजवायला भेटलं की 2 बोल वाजवलीत की लोक टाळ्या वाजवतात. एवढं सोपं नाही. एक पदवी मिळवण्याकरता एवढे प्रयत्न करावे लागतात. सद्गुरू पांडुरंग बाबा वैद्य जेवढेच पखवाजाचा क्लास घ्यायचे महाराज, तर पखवाजाचा क्लास घेत असताना धागे तिरकेट बोल आहे ना, मला येत नाही पण वजन आणण्यासाठी पाठ केला. धागे तिरकेट स्लो वाजवला तरी तेवढा स्पष्ट यायचा बाबांचा, आणि स्पीड न वाजवला तरी तेवढा स्पष्ट यायचा. एक विद्यार्थी गेला म्हणे, बाबा तुम्ही स्लो वाजवला तरी एवढा क्लिअर आवाज येतोय, स्पष्ट येतोय बोल, उच्चार एवढा स्पष्ट येतोय, आणि स्पीड न वाजवला तरी एवढा स्पष्ट उच्चार येतोय, काय कारण? मग बाबा थोडेसे तापट होते. बाबा म्हणायचे, बाळाया त्याच्याकरता घासावी लागते. कळतंय ना? महाराज त्यानं एवढं मनावर घेतलं, त्यानं विटानं घासली. पण तिरकेट बोल आला
अरे ते हसणं वेगळं. हे प्रयत्न, मला सांगायचं काय महत्वाचा मुद्दा आहे प्रयत्न. काही गोष्टी या प्रयत्नाशिवाय भेटत नाही. काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, काही गोष्टी प्रारब्ध साध्य आहेत, काही गोष्टी अधिकार साध्य आहेत. ज्ञान प्राप्त करणं, वैराग्य प्राप्त होणं याच्याकरता अधिकार लागतो आणि काही गोष्टी मात्र कृपा साध्य आहे. तुमच्याकडे प्रयत्न नसलेत, तुमच्याकडे अधिकार नसला आणि तुमच्या प्रारब्धात जरी नसलं, पण भगवान परमात्म्याची जर कृपा तुमच्यावर झाली तर अधिकारानं, प्रयत्नानं, प्रारब्धानं ज्या गोष्टी भेटत नाही त्या कृपा साध्यानं भेटल्याशिवाय राहत. हजारो लोकांना दुर्लभ असणारा देव, जपी तपी संन्यासी योगी महात्म्यांनी शेकडो वर्ष भगवंताच्या प्राप्ती करता तपश्चर्या करावी, पण तरी देव स्वप्नात जात नाही. पण माझ्या माऊली ज्ञानोबांनी नामस्मरण करता करता देवानं समोर हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. हॅलो हॅलो. हरी सुख पावले हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. पावले रे, हरी सुख पावले रे. हे योगिया मुनी जन ध्यानी, मुनी जना ध्यानी, ते सुखासनी शयनी पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. हे योगियांचे ध्यानी ध्याताना तोडचे, तो तू आम्हापाशी मागे पुढे, तो तू आम्हापाशी मागे पुढे. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, पण तो देव आम्हाला भेटल्यामुळे हरी सुख पावले रे. दुर्लभ आहे योगिया, दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ देखला योगिया दुर्लभ देखिला साजनी. पाहता पाहता मनान पुरे दनी, पाहता मनान पुरे, पाहता पाहता मनान पुरे पाहता पाहता मनान पुरे, पाहता पाहता मनान पुरे पाहता पाहता मनान पुरे, पाहता पाहता मनान पुरे मनान पुरे धनी. देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. जो योग्यांना दुर्लभ असणारा देव आहे, पण त्या देवाचं दर्शन आम्हाला झालं कारण एकच, कारण आमच्यावर भगवंताची कृपा झाली आणि भगवंताची कृपा झाली म्हणून भगवंताचं दर्शन आम्हाला झालं. मायका, जो इंद्राला दुर्लभ असणारा काला आम्हाला याच्याकरता भेटतोय कारण भगवंताची कृपा, आणि कृपा झाल्यामुळे त्याचा प्रसाद म्हणजे काला, आणि म्हणून आजचा हा प्रसाद आम्हाला मिळाला. म्हणून या गावात काला, आणि काला झाल्यावर बोवा, आणि काला झाल्यावर जर बोवा परत आला तर काला म्हणून काला. कळतंय ना? आणि अशा या सुंदर या
काल्याच्या सेवेकरता घेतलेला अभंग माऊली ज्ञानोबरायांचा आहे. मायका आजच्या कीर्तनकारानं आपला शानपणा करू. आजच्या कीर्तनात त्यांनी फक्त एकच काम करावं, चरित्र ते केले देवे दे. भगवान परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण आजच्या कीर्तनात करायचं आहे. मग गोकुळातलंच चरित्र का उच्चारण करायचा, त्याचाही गोड भाव त्या ठिकाणी आलेला आहे. भगवान परमात्म्याने गोकुळात चरित्र केलं, पण भगवान परमात्म्याचा एक अवतार नाही. मग भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. काकडा होतो का आपल्या सप्तामध्ये? रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 8 वाजता. किती वाजता? 4 वाजता काकडं होतं ना. त्या काकड्यामध्ये भजन म्हणतो आपण, अभंग ऐकतो. एक चरण मला खूप आवडतं. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी बाप रखुमा देव रोखून बांधली कशी अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर. माझ्या देवाचा एक अवतार नाही, माझ्या देवाचे 24 अवतार, माझ्या देवाचे अनंत अवतार आहे. श्रीमद भागवतामध्ये 24 आहे. सांगू का? पटपट मोजा फक्त. श्रीमद भागवतामध्ये देवाचे 24 अवतार. कुठले 24? ऐका. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनकुमार, वेणपुत्र, हैग्रीव, ऋषभ, नर, नारायण. किती झाले? एक मागून म्हणे बोनस शायनिंग आणली म्हणले. शायनिंग नाही, 24 अवतार देवाचे. मग आपल्या गावातली काही साधक मंडळी पैठणला गेली नाथबाबांकडे. म्हणे बाबा, म्हणले काय? देवाचे अनंत अवतार आहेत, पण बाबा तुम्हाला या अनंत अवतारापैकी किती अवतार आवडतात? बाबा म्हणले या अनंत अवतारापैकी मला फक्त 3 अवतार आवडतात. किती अवतार? बाबा सांगा ना ते 3 अवतार कुठले आहेत? मग बाबानं त्याच्याकरता एक अभंगच लिहिला. बाबा म्हणतात ऐका, मला पहिला अवतार आवडतो. कुठला? सुंदर ते ध्यान मांडीवर घेवोनी कौशल्या जनानी गीती गाय. कुठला अवतार? कुठला? हा, कनेक्शन कसं जोडलं? कौशल्य आली म्हणजे हा. चला दुसरा अवतार बाबा म्हणले. दुसरा अवतार सांगू? सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गौडणी खेळताती. कुठला अवतार? हा, रेंज मध्ये आले, कृष्ण अवतार. आणि तिसरा अवतार बाबा म्हणले ऐका, सुंदर ते ध्यान चंद्रभागेतटी पुंडलिका पाठी उभे केले. म्हणजे बाबा हे 3 अवतार किती आवडतात? म्हणले ऐका किती आवडतात. सुंदर ते ध्यान एका जनार्दन. टाळी वाजव. हा. जनिवनी मनी भरलासे, जनिवनी मनी भरलासे, जनिवनी मनी भरलासे. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गौडणी खेळता. गौडणी खेळता, गोपाळ गौडणी खेळता. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. कळतंय ना? गोपाळ गौडणी खेळत. एवढी आवडतात. हे 3 अवतार आहेत जे स्वयंरूप दर्शन आहेत. आणि याच्यातला एक अवतार म्हणजे कृष्ण अवतार. आणि मग त्या कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याने गोकुळातही लीला केल्यात, भगवान परमात्म्याने मथुरेतही केल्यात, नाही द्वारकेतही केल्यात. पण आम्हाला जे वर्णन करायचंय केले देवे. आणि असा हा जगाचा जगदीश्वर भगवान परमात्मा जो योग्यांना दुर्लभ आहे, पण 2 जीवाच्या पोटी जन्माला आला. वसुदेव आणि कधी दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. त्या दिवशी भगवान परमात्मा प्रकट झाले. प्रकट झाले कुठे? ऐका, भगवान परमात्मा प्रकट झाले कारागृहामध्ये. कुठे? ऐकताय ना? कुठं प्रकट झाले? परत एकदा विचारतो, कुठं प्रकट झाले? ऐका,
आमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं आयडल जर आयुष्यात कोणाला मानायचं असेल ना, तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला माना. कारण सांगतो, अरे कारागृहात जन्माला येणारा देव, त्या कृष्णानं एवढी किमयान प्रयत्नांची पराकाष्ठा केली की कारागृहात जन्माला आलेला देव सोन्याच्या नगरीचा राजा झाला. हे प्रयत्न करून मिळवता येतं, हे आमच्या देवानं आम्हाला सांगितलं. आम्ही उगाच रडत बसतो, बाबा काय करावं, मी गरीब आहे, मी गरीब आहे. मी कोणी गरीब नाही. देवानं तुम्हाला हात दिले, 2 पाय दिले, 2 हात दिले, 2 डोळे दिले, 2 नाक दिले, येतं म्हणजे तुम्ही बरोबर सर्व काही दिलं, मग गरीब आहे का? नाही. ऐका, जरी गरीब असले तरी विचार करू नका. अरे कारागृहात जन्माला येणारा देव जर सोन्याची नगरी बांधू शकतो, तर तुम्ही गरीबाच्या घरात जन्माला येऊन कोटी रुपयाचा बंगला नाही बांधू शकत? ऐका, गरीब के घर में पैदा होना पाप नहीं है साहब, गरीब रहते रहते मर जाना दुनिया का सबसे बड़ा पाप है. विठला 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 म्हणून आमच्या जीवनात आदर्श आम्ही श्रीकृष्ण परमात्म्याला मानलं पाहिजे. आमच्या जीवनात आदर्श आम्ही भगवान श्री रामचंद्र प्रभूंना मानलं पाहिजे. यांची गाथा, यांची यशोगाथा, यांच्या लीला, यांचं चरित्र आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे. मला आनंद वाटतो, आज या कीर्तनात तरुण पण आहेत, वृद्ध पण आहेत, बालगोपाल पण आहेत, सर्व प्रकारची लोक, म्हणजे प्रत्येक एजची लोक कीर्तनात बसलेले आहेत. गरज आहे आणि आणलंच पाहिजे. आपण आपल्या पोरांना, आपल्या लेकरांना कुठं नेऊ नका, कुठल्या यात्रेला जत्रेला न्यायचं नाही, त्याला कीर्तनात आणा. कीर्तनात गरज आहे. मला एक म्हणे, पोरांना कीर्तनात आणायची काय गरज आहे? गरज ही आहे, आज आपल्या पोराला, आपल्या दिदीला किंवा आपल्या दादूला जर 10वीला 2% कमी पडलेत ना, तर तो आत्महत्या करण्याकरता सुद्धा प्रवृत्त होतो. एवढी मनस्थिती आपली ढासाळत चाललेली आहे. पण ही मनस्थिती जर बळकट बनवायची असेल ना, तर त्याच्याकरता तुम्हाला माध्यम फक्त कीर्तन, एवढं लक्षात ठेवा. का? कीर्तनात आल्यानंतर ज्या गोष्टी सांगितलं, कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही दादा, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. बाबा सांगतो, आळंदीला जाण्याच्या आधी कीर्तन, आमचे वडील कीर्तनकार आहेत, मोठा भाऊ कीर्तनकार आहे, लहान भाऊ कीर्तनकार आहे. 5वीला होतो तेव्हा पहिलं कीर्तन केलं सुरतला, मला चांगलं आठवतं. 10वीला असताना दुसरं कीर्तन केलं पंढरपुराजवळ टेंभुर्णी. 18 वर्षाचं झालो तेव्हा कीर्तन कुठं केलं मला आठवतं. गुरुजी, लग्न झाल्यानंतर पहिलं कीर्तन कुठं केलं ते सुद्धा मला आठवतं. पण खरं सांगू, मला माहिती नाही माझं शेवटचं कीर्तन कुठल्या गावात आहे. रोज फेटा बांधताना फक्त डोक्यात एकच विचार असतो, आजचं कीर्तन जरी शेवटलं असलं तरी काही हरकत नाही, फक्त कीर्तनातून एकही माणसाच्या मनावर परिवर्तन झालं ना, माझं जगणं सार्थकी झालं दादा. आणि म्हणून मी काय बोलतो, काय म्हणतो, याच्यापेक्षा लोकांपर्यंत किती पोचतं, मी याच्याकडे जास्त लक्ष देतो. आणि ही गरज आहे. आज छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपली पोरं, आपली पोरी आत्महत्या करतात. सहज माईबापाला म्हणतात, आई बोलू नको नाहीतर फाशी लावून घेईल. याच्याकरता जन्माला घातलं का? बरं, यांची मन एवढी कमकुवत का झालीत? काय कारण आहे? कारण आपल्या पोरांचा आयडल विचारा, शाहरुख खान आहे, सलमान खान आहे. ज्या पोरांचा आयडल भगवान श्रीकृष्ण परमात्मा रामचंद्र प्रभू पाहिजे होते. मग अशा आयडल असल्यावर ही आत्महत्या नाही करणार तर अजून काय करतील? म्हणून पोरांना आणा, कीर्तनात बसवा. आपलं लेकरू 1 वर्ग कमी शिकला, आपली दिदी, आपला दाद्या 1 वर्ग 1 डिग्री कमी घेतली तरी चालेल. पुढचं वाक्य सांगतो, आपला पोरगा डॉक्टर नाही झाला तरी चालेल, आपला पोरगा इंजिनियर नाही झाला तरी चालेल, अरे आपला पोरगा चार्टर्ड अकाउंटंट नाही झाला तरी चालेल. फक्त आपल्या पोराच्या हातात मरणाच्या आधी माऊली ज्ञानोबरांची, ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा द्या. आयुष्यात चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाही तो. पण आपण विसरलो, आपली श्रद्धा कमी झाली, आपली निष्ठा कमी झाली. आज अभंगाचा व्यापार चालू लागला, अभंगावर लोकांची बंगले होऊ लागले दादा. पण ज्यांनी अभंग निर्माण केली त्यांनी कधी बंगले तयार केले? अभंगाचा व्यवसाय झाला, व्यवसाय. पण व्यवसाय नका करू, तो व्यवसाय नाहीये. कुठं भरणार एवढं पाप तुम्ही? या लोकांना समजवा, लोकांना सांगा. आमच्या मनात आदर आणि आमच्या मनात जिद्द आणि प्रयत्न एवढे पाहिजेत की आमचं सर्वस्व अर्पण आम्ही देवाला केलं पाहिजे. किती श्रद्धा पाहिजे? एकाने मला विचारलं, किती वारकऱ्याच्या मनात दुसरा देवच नको पाहिजे? कुठला देव नाही, देव सर्व एकच आहे, मला मान्य आहे. पण हनुमंताची जर छाती फाडली
तर भगवान रामचंद्र प्रभू सीतामाई लक्ष्मणजीचं दर्शन होतं, तसं वारकऱ्याची छाती फाडली ना तर माऊली ज्ञानोबरांनी जगद्गुरु तुकोबराशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. धावाची ते कळवळ करुणी कळवळ कळवळ तोची एक धावाची काय प्रमाण होतं ते? तोची एक धावा चित्ते, तोची एक धावा चित्ते. पुढे करुणी रीते कळवळ करुणे वा वा करुणे देते कलेवर. क्या बात आहे. असं नवीन नवीन काहीतरी ऐकायला भेटतं. खरं सांगतो तुम्हाला, मी माझं वैयक्तिक मत असं आहे, माझ्या कीर्तनात महाराज तुमचं नाव काय आहे? योगेश लय गोड असतं. तुम्ही लग्न झालंय तुमचं? योगेश बाबा. योगेश बाबा, माझं वैयक्तिक मत आहे, कीर्तनात कोणी चुकीचं जरी प्रमाण दिलं ना मी थांबवत नाही त्याला. कारण सांगतो, ही जी मंडळी आहे ना, आम्ही 2 तास येतो दादा, ठरवून येतो, खोटं नाही बोलणार. ही जी मंडळी आहे ना, हळदचं काळं रक्ताचं पाणी करून राब दिवसभर राबतात आणि संध्याकाळी 2 तास कीर्तनात टाळ घेऊन उभा असतात. याच्याकरता तो बोवा जो एवढ्या लांबून आलाय ना, त्याचं कीर्तन रंगावं याच्याकरता. हा भजनी मंडळाचा अट्टा असा आहे. आणि म्हणून भजनी मंडळ पाय धुतले पाहिजे ते आपल्या गावाच्या भजनी मंडळाचेच, बाकीचे कोणाचे नाही. ओरिजिनल परमार्थ त्यांचा आहे. आपण त्याला सोडतो आणि बाबाच्या गाडीच्या पाठी मागे लागतो. खरी साधना आणि खरा परमार्थ त्यांचा आहे दादा. श्रद्धा त्यांच्यासारखी. त्यांची श्रद्धा बघा ना, दिवसभर काम करून 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता कीर्तनात उभं राहणं, याला श्रद्धा म्हणतात, याला विश्वास म्हणतात. आणि खरी याला भक्ती म्हणतात. म्हणजे असा अर्थ असा नाही बरं की तुम्हाला मी फुकट पाठवणार आहे, ते नियोजन करतो, तुमचं नाही, बाकीच्यांचं बोलणं चाललेलं आहे. मग ते म्हणताना न सांगता तुम्हा कळू येते, म्हणून ती काळजी करू नका, पण श्रद्धा पाहिजे. खरं सांगू बाबा, खरं सांगतो, पत्राच्या घरात जन्माला आलो आम्ही, 3 भाऊ आम्ही. जेवता जेवता जर आकाशातून विमानाचा आवाज आला ना, तर जेवण सोडायचं आणि बाहेर पळत यायचं आणि आकाशाकडे बघायचं आणि म्हणायचं, ते बघ विमान, ते बघ विमान, ते माझं आहे बर का. एकानं असं म्हटलं की दोघांनी भांडायचं. म्हणे अय ते माझं आहे, ते म्हणे अय पहिलं मी पाहिलं, मी बोललो पहिलं माझं, नंतर येईल ते तुझं. ऐका, अशा घरात जन्माला आलेलं लेकरू आयुष्यात एकच इच्छा होती की ते विमान जे स्वर्गात चालताना दिसतंय, वरती ढगात चालताना दिसतंय, हे विमान एकदा डोळ्यानं बघावं. हीच इच्छा धरून शिक्षण करत राहिलो. माऊली ज्ञानोबरांच्या जगद्गुरु तुकोबरांच्या सानिध्यात गेलो. स्वप्न एक होतं, विमान जवळून बघायचं. माऊली ज्ञानोबरांनी जगद्गुरु तुकोबरांची झालेली कृपा, जे विमान जवळून बघायचं होतं त्या विमानात जगभर फिरण्याची संधी माऊली ज्ञानोबरांमुळे मिळाली. ही श्रद्धा आहे. आणि म्हणून जीवन जगायचं नाही यांच्यासारखं जगा. माऊली ज्ञानोबरा जगद्गुरु तुकोबरा यांचा आदर्श घ्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आदर्श घ्या. काय सांगता तुम्ही लेकरांना? आणि सध्या तर अवघड कार्यक्रम झालेला, मला बोलायचं नाही, माझ्याकडे वेळ कमी, पण हे सांगणं महत्वाचं आहे, गरज आहे. आज पोरांच्या हातात दिली का रील. माझं 4 वर्षाचं लेकरू आहे बाबा. मी घरात घुसले, कीर्तन करून घरी गेलो आणि ते घरी गाणं म्हणत होतं. कुठलं माहिती का? घड्याळात वाजले 2. किती? घड्याळात वाजले 2. पप्पाचा आला फोन. फोनवर बोलता बोलता 1 तास केला, मी नाही अभ्यास केला. कळतंय का तुम्हाला? एक गाणं ज्याने काढलं ना, मी त्याला शोधतो, डिक्कीत घालून त्याला जंगलात सोडतो. अरे आमच्या पोरांना शिकवायचंय, बिघडवायचं, मग ते शिकवण्यापेक्षा त्यांना श्रीकृष्ण परमात्मा भगवान रामचंद्र प्रभू यांची लीला, यांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास समजवा. बघा, तुमच्या मुलांची मन बळकट होतील आणि ते चुकीचं पाऊल कधी उचलणार. आमच्याकरता आयडल भगवान श्रीकृष्ण परमात्मा. कुठं जन्माला आले? कारागृहात. तिथून उचलला. भगवान परमात्म्याने सांगावं, एक काम करा, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. भगवान परमात्म्याला नंदाच्या घरात ठेवलं. तिथली माया उचलली, इकडे आणली. आणल्यानंतर सकाळी 4 वाजले, गोपिकेला जाग आली. सकाळी 4 वाजता पहिलीची गोपिका सकाळी 4 वाजता उठायची. उठली, वहिनीच्या खोलीतून लखलखीत प्रकाश येतोय. का प्रकाश येतोय बघण्याकरता पुढं सरसावली. जसं कावड बाजूला केलं तसं लखलखीत असा प्रकाश डोळ्यावर आला. चकाकी देत देत पुढं आली. पाहिलं तर या जगातलं सर्वात रूपवान, तेजस्वी आणि गोंडस बाळ
आपल्या वहिनीच्या बाजूला खेळतय. आनंद वाटला. आनंदाच्या भरात पळत पळत अंगणात आली. सकाळी 4 वाजता दशरथ बाबा ना हो नाही ना नंद बाबा ना दशरथ बाबा म्हणे हो दशरथ बाबा तुमचं नाव नाही नंद बाबा 4 वाजता सकाळी गोधन करत होते. आणि त्या गोपिकेनं अंगणात येऊन उभं राहावं आणि सकाळी 4 वाजता नंद बाबाला आवाज द्यावा. नंद भैया किती वाजता सकाळी 4 वाजता एवढा मोठा आवाजाच्या दिशेनं कान नेलेत. नंद बाबा म्हणे आवाज दुसरा तिसरा कोणाचा नाही आपल्याच बहिणीचा म्हणजे सुनंदाचा आहे. तिकडनं त्यांनी म्हणावं क्या हुआ सुनंदा. मग इकडनं म्हणावं नंद भैया पको लल्लो भयो नंद भयो पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती एक धावी की पुढे एक धावी की पुढे हे ताटी वाटी सुंट बडे सुईनीची गळबळ झाली दासी जनी हेळ घाली हा गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण पुत्र झाला यशोदेला लाईट गेली का जाऊ द्या माझी आहे. आवाज येतोय ना. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एकी द्यावे. तसं गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. माता काय एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे. प्रत्येक गोपिकेनं जावं भगवंताचं दर्शन घ्यावं. सर्व गोकुळात चर्चा पसरली. भगवान परमात्मा जन्माला आले. गोकुळातलं सुख गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आणि भगवान परमात्म्याला बघण्याकरता एक गोपिका इकडनं निघाली आणि एक गोपिका भगवंताला बघून तिकडनं आली. दोघांची गाठभेट मध्ये झाली. बाई कुठं गेलती म्हणे नंदबाबाच्या घरी. लेकराला बघायला म्हणले हो. कसं आहे का नंदबाबाचं लेकरू. कारण नंदबाबाला वयाच्या भर तारुण्यामध्ये 90 वर्ष वय होतं तेव्हा लेकरू झालं. किती वर्ष भर तारुण्य 90 वर्ष वयात नंदबाबाला पोरग झालं. सर्वांना आनंद. ते बघायला गेल्यानंतर ती बघून आली आणि ही बघायला चालली. कसं दिसतं म्हणे खरं सांगू त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणे गोर आहे का म्हणे अजिबात नाही. म्हणे मग कसं आहे. अगं म्हणले ते दिसायला सावळं आहे पण त्याला बघितलं की अशी अनुभूती येते. सावळी प्रतिमा
आवडे या जीवा सावडे परब्रह्म सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या सावळे परब्रह्म आवडे या जीवा 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 मन मन राणीवा घर गेले घर केले 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 मने मन राणीवा मने मन राणी वा घर केले राणी वा घर केले मने मन राणी वा घर केले घर केले 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 मने मन राणीवा घर गेले मने मन राणीवा घर केले काय करू धाये सावळे गोविंदा सावळे सावळे गोविंदा गोविंदा काय करू सये सावळे गोवित एवढं गोड चाल वाटतंय ना सारखं काय करू सये कधी इकडनं काय करू सये सावळे गोवित काय झालं बाई एवढं गोड दिसतं ते लेकरू किती सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणीवा घर केले सांगू या अभंगाची निर्मिती कशी झाली 1 मिनिटात सांगतो आणि भजन घेतो पुढच्या 5 मिनिटात सेवा संपवायची ऐका भगवंताचं अस्तित्व जर कोणी निर्माण केलं असेल तर ते वेदानं निर्माण केलेलं आहे कोणी निर्माण केलेलं आहे वेदानं पण त्या वेदालाही भगवंताचं वर्णन करता आलं नाही न इति नेनती गोविंदो रे मग हा वेद आणि त्या वेदातल्या श्रुत्या भगवान परमात्म्याकडे गेले तर भगवान परमात्म्याला म्हटले देवा तुझं वर्णन आम्ही आतापर्यंत निषिद्ध मुखानं करता आलो देवा आमची इच्छा आहे वेदातल्या श्रुत्या भगवंताशी बोलू लागल्यात की तुझं वर्णन आम्ही विधिमुखानं करावं देव म्हणू लागले तुमची इच्छा आहे ना इच्छा पूर्ण करणं हे माझं काम आहे चालेल मी श्रीकृष्ण अवतार घेईल 8वा अवतार माझा होईल 8वा अवतार माझा झाला की तुम्ही सर्व वेदातल्या श्रुत्या त्या गोकुळात जा गोकुळात गेल्यानंतर वेदातल्या ज्या कर्मपर श्रुत्या आहेत त्या ठिकाणी कोण बनल्यात कर्मपर श्रुत्या या सुना बनल्यात पुढे ज्ञानपर श्रुत्या या त्या ठिकाणी लेकी बनल्यात आणि भक्तिपर श्रुत्या या सासवा बनल्यात तुम्ही म्हणाल कर्मपर श्रुत्या या सुनाच का कारण कर्म जो करतो किंवा आपण सर्वात जास्त जर भीत कशा गोष्टीला असेल तर ते कर्माला हे बो घाबरून हे करू नको बरं ते करू नको बरं हे केल्याने देव रागवल बरं आपण लेकरांना समजवतो भीती सुनांना असते सासवांना तुमच्याकडे काय एक म्हणे बाबा आमच्या गावाला सासूलाच भीती म्हणे सुनबाईचे का बरं 4 दिवस सासूबाईचे संपले म्हणले आता सुनबाईचे दिवस आले आणि सुनबाई म्हणजे सुन साहेबा आलं लक्षात तुमच्या मग कर्म परश्रुत्या सुना चला ज्ञान परश्रुत्या मुली झाल्यात म्हणून ज्याच्याकडे ज्ञान असतं ना तो घाबरत नाही
त्याला कोणासमोर तुम्ही उभं करा. लेक कोणाला घाबरती का? मायला घाबरत नाही, बापाला घाबरत नाही. आणि तिचं म्हणणं मी जाईल म्हणजे जाईल. ती फक्त सांगते आई कीर्तन आहे निघाली. आई हो म्हणो किंवा ज्याच्याकडे ज्ञान आहे तो कोणाला घाबरत नाही. चला, आणि भक्तीपर श्रुत्या या सासवा झाल्या. ज्ञानाला तरी कुठेतरी त्या ठिकाणी थांबावं लागतं, पण भक्ती मात्र कुठं थांबत. ज्ञानाला त्याच्यापेक्षा ज्ञानी भेटला की तो घाबरत असतो, पण भक्ती करणारा भक्त कोणालाही घाबरत नाही. आणि या श्रुत्या ज्यावेळेस गोकुळात आल्या, भगवान परमात्मा गोकुळात आले आणि भगवान परमात्म्याला त्या गोपिकांनी पाहिलं. आणि मग त्या वेदातल्या श्रुत्यांनी आतापर्यंत ज्या वेदानं निषिद्ध मुखानं वर्णन केलं तो वेद आणि त्या वेदातल्या श्रुत्या विधिमुखानं म्हणू लागल्या, सावडे परब्रह्म आवडे या जेवा मनी मनराने वा घर केले. मग एवढं म्हटल्यानंतर देवाचा अवतार कार्य संपलं. सर्व कथा भाग तुम्हाला माहिती आहे. देवाचा अवतार संपलं, देव निघून गेले, वेदातल्या श्रुत्या परत गेल्या आणि परत 2-4 महिन्यांनी देवाकडे आले. म्हणजे देवा म्हणले काय, तुझं नाव एवढं गोड आहे ना आणि तुझं वर्णन एवढं गोड आहे ना. देवा विधिमुखानं वर्णन झालं देवा, पण समाधान झालं नाही ना. काय झालं नाही? समाधान. आता मला बरंच वाटतंय कीर्तनावर, पण माझं समाधान होत नाही ना. बरंच वाटतंय पण समाधान होत नाही. म्हटले देवा समाधान नाही झालं. म्हणले मग देवा आम्हाला पुन्हा एकदा तुझं वर्णन करायचंय. देव म्हणले मी एकदा चान्स देतो. ऊपरवाला देताय छप्पर फाड़ के देताय, बार बार नाही देताय, एक ही बार देताय. फक्त तो चान्स आपल्याला ओळखता आला पाहिजे. बरं देवा एकदा चान्स द्या ना. म्हणले अजिबात नाही. देवा द्या ना. म्हणले नाही, एकदा दिला होता चान्स, आता पुन्हा तुम्हाला नाही. म्हटले देवा नाही. म्हणले नाही. देवा खबरदार आमच्याशी गाठ घेतली तर तुमचं अस्तित्व आमच्यामुळे तुमचं अस्तित्व नाहीसं केल्याशिवाय राहणार. कोण बोलू लागला? वेद देवाला डेअरिंग देऊ लागला, वेद देवाला धमकवू लागला. मग देव म्हणे जर आपल्या कॉलरपर्यंत गंमत येत असेल ना, मग माणसानं 2 पाऊल मागे यायला काही हरकत. आणि 2 पाऊल मागे आला याचा अर्थ तो हरला नाही, तो आता पहिल्यापेक्षा मोठी उडी मारणार आहे. देव म्हणले ठीक आहे भाऊ आपण एरंडोली करू. आमच्या भाषेत त्याला एरंडोली म्हटलं. मधला मार्ग. म्हणले मधला मार्ग काय? तुम्हाला डायरेक्ट जाता येणार नाही, पण कलियुगामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू माऊली ज्ञानोबाराय प्रगट होतील. आणि माऊली ज्ञानोबाराय अवताराला आलेत की माऊली ज्ञानोबरांच्या मुखात तुम्ही जाऊन बसा. आणि माऊली ज्ञानोबरांच्या तुम्ही मुखात जाऊन बसलेत की माऊली ज्ञानोबरांना माझं दर्शन झालं की मग मात्र तुम्हाला वर्णन करता येईल. वेदातल्या सर्व श्रुत्या माऊली ज्ञानोबरांच्या मुखात जाऊन बसल्यात आणि योग्यांना दुर्लभ असणारा देव माऊली ज्ञानोबरांनी पाहिला आणि माऊली ज्ञानोबरांच्या मुखातून निघाले, सावडे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणी वा घर केले. काय केलं या देवानं? काय करू सये सावडे गोवित आपे आपलपत मनते ते. जे मन कुठंच जात नाही ते त्याच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव काय? विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हाताला टाळी मुखानं नामस्मरण. सर्वांनी हात वरती करा. हात ज्याला हात आहे त्याला हात वरती करा. आजची टाळी आपल्या बापा करता नाही, माय बापाची टाळी या जगाच्या बापा करता टाळी. हा क्या बात आहे. हरी बोल. टाळी वाजवा माय बाप. हरी जय जय टाळी हरी जय जय क्या बात है. हरी जय जय ठोकर कुमारी जय जय ठोकर कुमार. हरी जय जय बोला बोला बोला. हरी जय 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 ठोकर कुमार जय जय ठोकर कुमार. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज
सद्गुरु श्रीकृष्ण भगवान सद्गुरु सावधान बाबा महाराज गुरुदेव वासुदेव महाराज की जय घुमाई रखमा देवी वरो सावळे प्रतिमा बाप रखमा देवी वरो सावळे प्रतिमा मन मन क्षमा एक झाले एक झाले काय करू सय सावळे गोवित आपे आपल पत मनते ते हॅलो थोडं इफेक्ट द्या इफेक्ट दादा इकडं बघा थोडं इफेक्ट ए आपे आपल पवित मनते मनते ते मनते ते हे मन दे दे मन आपे आपे आप लपत मन दे दे मन दे दे लबिद घर गेले आपके आपल पत घर केले आपे आपल पत आपे आपल पता घर केले घर केले घरा केले घर केले आपे आपल पता ची शपथ घेऊन सांगतो आज माझी बायको राहिली असते आणि लय खुश झाली असते पहिल्यांदा आयुष्यात फळांचा हार आला पण हे सर्व घरी नेल बरं का मी ज्यानं दिलं त्यानं कसे नेता बघतो ना सुंदर असा योग आहे माऊली ज्ञानोबरायांचा आशीर्वाद जगद्गुरु तुकोबरायांचा आशीर्वाद म्हणून ये बाकी काही नाही विठाला एक 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 काढा एक 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 विठाला 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 तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळे शृंगारीले बाळा कवतुके हो शृंगारी रे बाळा कवतुके म्हणे तुम्ही तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला देवाचे अनेक प्रकारच्या घोडे केल्या देवाने चित्त चोरलं देवानं दही दूध चोरलं
आणि चोरी करता 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 अनेक खोड्या मग यशोदा मातेकडे जाऊ लागल्या. आता यशोदा कृष्णाला म्हणू लागली, कृष्णा आता तू खोड्या थांबव, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. पण देव ऐकत नाही. मग आता एक काम करायचं, देव ऐकत नाही, मग देवाला शाळेत पाठवा. कुठली शाळा? गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवान परमात्मा निघाले, गाई चारू लागल्यात. भगवान परमात्माने वेणू वाजवावा आणि वेणू वाजवता वाजवता गोपाळने जवळ यावं. म्हणजे देवा आता बोर व्हायला लागलं. देवा म्हणले बोर व्हायला लागलं, काळजी करू नका. म्हणले मग म्हणले आपण आता काही खेळ खेळू. आणि तेव्हा या जगातले सर्व मर्दानी खेळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं बाहेर आणले. पहिला खेळ होतो तो दादा, होतो तो तू, होतो तो तू, होतो तो तू दादा, होतो तो तू, होतो तो दादा, होतो तो तो, होतो तो तो, होतो तो तो दादा, होतो तो तो, होतो तो संपला पहिला खेळ. फक्त होतो तू म्हणताना एवढं सांभाळा. पहिला खेळ संपला. दुसरा खेळ हा मामा पोरा, हा मामा घुमरी वाजे घुमामा, हे हा मामा पोरा, हा मामा घुमरी वाजे घुमामा. संपला दुसरा खेळ. आता तिसरा खेळ. कुठला खेळ? वाजवटाडी. खेड बावरा, खेड बावरा, खेड बावरा, खेड बावरा, धन्यवाद खेड बावरा, ताडी ताडी हा, खेड बावरा, खेड बावरा, खेड बावरा, खेड बावरा, या 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 राधिकेचा नवरा. बोलो गोपाल कृष्ण भगवान की. खेड बावरा, खेड बावरा, खेड बावरा, खेड बावरा. आणि अनेक खेळ खेळले. शेवटचा खेळ खेळत होता चेंडू फडू, चेंडू बुडाला ना, चेंडू बुडाला ना, यमुना डोई बुडाला ना, यशोदे तू जाग काना, यमुना डोई बुडाला ना. भगवान परमात्मा यमुना डोहात गेले. कालियाची खोड मांडली. सर्व गाव एकत्रित झालं. लोक रडतात, यात नवल नाही. मग केशव नयनी तुला पाहिले, ज्यांनी डोळ्यानं पाहिलं ती लोक रडतात, यात नवल नाही. मग गाई वासरे हंबरती, गाई वासरे रडू लागले. हो प्रेम माणसाने असं करावं की माणसं रडतात, यात नवल नाही. आपल्याकरता प्राण्यानं रडलं पाहिजे. आमचे छत्रपती कीर्ती करून गेले. अहो रोक रडली, यात नवल नाही. 4 पायाचं कुत्र सुद्धा स्वतःचं बलिदान दिलं. प्रेम छत्रपतींसारखं करा. ऐका, तेच प्रेम देवानं गेलं. सर्व गाव रडू लागलं. देवानं कालियाची खोड मोडली. फणीवर बसून वरती आला. सर्वांनी देवाला पाहिलं आणि देवाला पाहिल्याबरोबर केशव नयनी तुला पाहिले, पाहुनी नयनी समाधान झाले, एका जनार्दनी धावून आले, हरीचे अंकोनी पुसा पाण्यात गेला कसा. देवाला पाहिलं. सर्वांनी देवाचा जय जयकार केला. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. देवा आता खेळ आवरा, खांदीबार पोटी भूक, काय खेळायचे सुख. देवाने सर्व गोपाळांना जवळ घेतलं. भोडे भाविक गोपाळ जवळ बसवले. ज्ञानी गोपाळ मागे बसवले. भगवान परमात्मा मध्ये उभे राहिले. आणि ज्याचं वर्णन शुकाचार्य श्रीमद भागवतात करतात. बिभ्रद वेणू जठरे पठरे शृंगवेत्रेच्या कक्षे वामे पान मृषलम कौलम तत्फलान्य गुलिशुच. आता इथून कीर्तनाला अजून 4 तास लागतील. चालेल ना? नाही. जो काला भगवान परमात्म्याने गोकुळात केला तोच काला आज आपल्या या ठिकाणी होतोय. तो काला मिळतोय कोणामुळे? त्यांचं नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ऐका, सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा सप्ताह, या सप्ताहातील शेवटच्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. पुनश्च एकदा सर्व सप्ताह कमिटी, भजनी मंडळ, आमचे निलेश बाबा असतील, आमचे म्हात्रे बाबा असतील, या सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा दंडवत. तुमच्या सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा दंडवत करतो. समस्त भजनी मंडळ असतील यांच्या चरणावर दंडवत करतो. दोघंही चित्रीकरण करणारे, माझ्यासोबत आले, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे, जीवाभावाचे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार जसं आपण मुखानं करतोय तसं सोशल मीडियाने करणारे, महाराष्ट्रातले एक नामवंत यूट्यूब चॅनल
भक्तिनाथ चॅनलचे सर्व रोहन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कॅमेरामॅन दादा, तुझं नाव? हां, रोशन रोशन. ते रोहन नंतर रोशन. वा वा, चांगलं आहे. रोशन दादा तुमचेही खूप खूप धन्यवाद. दोघंही मृदुंगाचार्य तुमचेही खूप खूप धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले दादा तुमचेही खूप खूप धन्यवाद. जेवढे पुरुष कीर्तना करता आले, देव महिला मंडळ, देव्या जे घरी बसून ऐकत असतील ते महादेव, आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती, या सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो. सेवेला पूर्णविराम.